कोळी महासंघाच्या वतीने अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा काढलाय। त्यांच्या काय प्रमुख मागण्या ते जाणून घेऊया। काय सांगाल? एक मिनिट 20/10/2023 ला तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी कोळी महासंघाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये आमच्या कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रमेशदादा पाटील, आमचे युवा अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट चेतनदादा पाटील व तत्कालीन आदिवासी विभागाचे मंत्री आदरणीय विजयकुमारजी गावित, आदरणीय दुसरे मंत्री गिरीजी महाजन, तिसरे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील हे सर्व आणि कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुखांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की कोळी समाज बांधवांना सुलभतेने जात प्रमाणपत्र देण्यात यावे व रक्त नातेसंबंधातील कोळी समाज बांधवांना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे असा निर्णय झाला। परंतु त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका यामुळे हा निर्णय निघण्यासाठी दिरंगाई होत आहे आणि म्हणून राज्यामध्ये कोळी समाजामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। म्हणून आम्ही कोळी महासंघाचे सबंध पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे आमची विनंती करतो की तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे त्याची अंमलबजावणी ताबडतोब करा आणि तशाबाबतचं परिपत्र तुम्ही निर्गमित करण्यात यावे या विनंतीसाठी आम्ही स्मरणपत्र देण्यासाठी आलो आहे। मागण्या पूर्ण न झाल्या काय? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर लोकशाही पद्धतीने याहीपेक्षा तीव्र लढा म्हणजे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनावर आम्ही संपूर्ण राज्यातले कोळी समाज, मल्हार कोळी, महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी हे जे संपूर्ण कोळी आणि त्याच्या तत्सम पोट जाती आहेत या सर्वांचा आम्ही विधानसभेवर त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं जो 2014ला जो मोर्चा झाला सोमय्या मैदानावर त्याच्यापेक्षा दुपटीनं म्हणजे 10 लाखाचा मोर्चा आमचा त्या ठिकाणी विधानसभेवर धडकणार आहे, लक्षात घ्या। दरम्यान 10 लाखाच्या जवळपास लाखोंचा मोर्चा विधानसभेवर धडकणार आहे। येणाऱ्या 22 तारखेला पावसाळी अधिवेशन आहे आणि यावेळेस हे मोर्चा काढणार असं त्यांनी म्हटलं आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।